नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, आज आपला क्लासचा 7वा दिवस आहे. तर आज आपल्याला काल आपण 6व्या क्लासमध्ये पाहिलं होतं की प्रिन्स कट, पेपर कट ठेवून पीस कसा कट केला, पेपर कसा कट केला मार्किंग करून. तर हे सर्व तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण ब्लाऊज हा जो आहे कटिंग केलेला तो आपण पूर्ण टीच करणार आहोत. तर त्यासाठी इथे पहा, पाठीमागील हे छोटे छोट्या पट्ट्या ज्या आहेत ती पाठीची पट्टी किंवा ही गळ्याच्या पट्ट्या, ही हुकलूक पट्टी आणि ही जी आहे ती बाहीची आहे कटिंग. आणि हे जे आहे ते आपला प्रिन्स कट जो भाग असतो साईड पीस किंवा पुढचा असतो हा, हे एक आहे आणि हा एक, आणि हे झाला आपला पाठीचा पार्ट. तर अशा प्रकारे आपण ही पूर्ण कालच्या व्हिडिओमध्ये कटिंग केली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे पूर्ण ब्लाऊज जे आहे ते आज आपल्याला पूर्ण टीच करून घ्यायचं आहे. तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबून घ्या आणि व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईकही करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ज्यांना कुणाला शेअर करायचे असतील ती शेअरही करू शकतात. चला तर मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करू. हे जे आहे ती पाठीचा पार्ट आहे, ते आपल्याला कशा प्रकारे म्हणजे कंबरपट्टी कशा प्रकारे जॉईंट करायची असते, पाठीचे डाच जे असतात तर कशा प्रकारे डाच घ्यायचा असतात, हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये तर सांगतच असते. पण आजच्या व्हिडिओमध्ये बी तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी हे पहा, मध्य केलेला आहे जो आपला पाठीचा भाग आहे त्याचा मध्य सेंटर करून घ्यायचा आहे. तिथून तुमचा चौथा जो भाग असतो तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे. उभा टक जो आहे तो तुम्हाला इथे 32 साईजचा ब्लाऊज आहे तर 4चा टक्स घ्यायचा आहे पाठीचा. आडवा जो आहे तो मध्यापासून चौथा भाग करून घ्यायचा आहे. हे मेन जी भाग आहे ती लक्षात ठेवायचे आहे. कशा प्रकारे मी डाच घेत असते ते तुम्हाला समजण्यासाठी सांगत असते. तर इकडचं आहे आपण हे पहा, अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही साईडने कसं केलेलं आहे ते पाहायचं आहे. आणि उभा टक्स आडवा टक्स जे आहे ती सेम आलेत का हे चेक करून नंतर तुम्हाला दुसराही डाच घ्यायचा आहे. याला आपल्याला डबल टिप मारायचे आहेत. तर हे डबल टिप झालेले आहेत दोन्ही साईडने जी. आता याचं आपल्याला परफेक्ट आलेत का दोन्ही साईड ते पाहायचं आहे. आणि उभाही टक्स व्यवस्थित आला आहे का तेही पाहायचं आहे. आता आपण इथे कमरपट्टीसाठी 2 पट्ट्या कट केलेल्या आहेत, ते आपल्याला जॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर त्याला जोडून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अखंड पट्टी असेल तर अखंडही वापरू शकतात. तर हे पहा, पाठीचा पार्ट जो असतो तो सवाशी बाजू ठेवायची असते आणि जी पट्टी बसवतात आपण ती उलट बाजू त्याची घ्यायची असते आणि उलट बाजूकडून जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला उलट सुलट दिसतच असेल. आता इथे दाब टीप मारून घ्यायची आहे. प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला दाब टीप घ्यावाच लागते, जेणेकरून तुमची फिनिशिंग त्याच्यामुळे छान दिसते. त्यासाठी आता तुम्हाला या साईडने मी म्हणजे एक साईडने मी शिवून घेतलेले आहे अगोदर आणि नंतर आपल्याला याला हात शिलाई करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला मधोमध टिप मारून घ्यायची आहे. तर हात शिलाई जी करायची असेल तर तुम्हाला एक साईडने शिलाई मारून घ्यायचं असतं. कटोरी ब्लाऊजमध्ये तुम्हाला डायरेक्ट टिप मारून घ्यायची पद्धत शिकवलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला अगोदर टिप मारून मध्यंतरी आपल्याला मोठी शिलाई घ्यायची आहे आणि हात शिलाई केल्याच्यानंतर ती उकलून काढायची असते. तर ते तर तुम्हाला समजत असेलच. आता आपण हे पुढचे पार्ट जे आहेत ती जोडून घ्यायचे आहेत. तर हे पहा, अशा प्रकारे. तर हे जोडून घ्यायच्या अगोदर तुम्हाला हे अशा प्रकारे समोरासमोर पार्ट जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्ही अगोदर जर व्यवस्थित ठेवून घेतले तर तुमच्याकडून चुकणार नाही. प्रत्येक नवीन शिकणाऱ्यांचं काय होतं की अगोदर जोडायच्या अगोदर तुम्ही पार्ट व्यवस्थित ठेवून नाही घेतले की उलट बाजू सुलट बाजू होत असते. तर ते माझ्यासमोर क्लासमधल्या विद्यार्थिनींचे तसे होतच असतात. तरीही तुम्हाला सांगण्यासाठी अशा प्रकारे सांगत असते की तुम्हालाही समजलं जावं की म्हणजे दोन्ही पार्ट सेम एकदमच तुमचे कसे जॉईंट करता येतील ते तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी. तर अशा प्रकारे मी अगोदर काय करायचं, सेम आपण कटोरीचं कसं वरची साईड उजवी साईड अगोदर जॉईंट करून घेत असतात, वरच्या साईडकडून गळ्याच्या साईडकडून असते. पण आता याला काय असतं की साईड पीस म्हणजे मोंड्याचा जो भाग असतो तिकडच्या साईडने तुमचा असा आकार येत असतो, तुम्ही पाहिलाच असेल. तर ते तुम्हाला व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे. नंतर तुम्हाला
दुसरी बाजू ही व्यवस्थित जोडून घेतल्याच्या नंतर दोन्ही बाजूंना तुम्हाला डबल टिप मारून घ्यायच्या आहेत. कटोरीला कसं आपण डबल टिप मारून घेतात तसंच प्रिन्स कटलाही आपल्याला डबल टिप मारून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आता इथे थोडीशी माझ्याकडून म्हणजे खालची डब्बी जी आहे त्याची धागा जो आहे तो बाहेर निघला होता, त्याच्यामुळे घुंगर टिप आलेली होती. मग तिथे मी डबल त्याची टिप घेतलेली आहे. तुम्ही पुन्हा विचारता की 3 टिपा का घेतल्या म्हणून, त्याच्यामुळे सांगते. तर आता इथे पहा, हा असा झालेला आहे जॉईंट. आता आपल्याला काय करायचं आहे, इथून वरच्या गळ्याच्या साईडने तुम्हाला 1.5 इंच अंतर सोडून खाली टक्स पॉईंट घ्यायचा आहे. 1.5 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडने तुम्हाला 1.5 इंच अंतर सोडून द्यायचं आहे आणि टक्स जे आहे तो 1.5 इंचाचा घ्यायचा आहे. हे माप जे आहेत ती तुम्ही व्यवस्थित समजून घेत जा. तर त्यालाही मी डबल टिप मारून घेतलेले. हे पहा, खूप छान असा जर तुम्ही टक्स जर घेतला प्रिन्स कटला तर खूप छान मध्ये पफ्स येतो. या पद्धतीने नक्की एकदा तरी तुम्ही ब्लाऊज शिवून पहा, जेणेकरून तुमचा शिवल्याच्या नंतर कसा बसतो तोही मला कमेंटद्वारे सांगू शकतात. तर समोरासमोर ती दोन्ही टक्स आलेले आहेत. आता आपल्याला जसं पाठीची कमरपट्टी बसविलेली आहे तशीच आपल्याला पुढचीही जी भाग आहे तर त्या दोन्ही भागांना सुद्धा कमरपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. याला आपल्याला 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी आणि इथे अगोदर एक साईडने जॉईंट करून घेणार आहे. सेम म्हणजे पाठीचं जसं आपण जॉईंट केलं होतं सेम तसंच याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. एवढंच की फक्त आपण त्याला हातशिलाईसाठी अगोदर टिप मारली होती. आता या पुढच्या पार्टला आपल्याला हातशिलाई करायची नाही, फक्त दाब टिप घेऊन डायरेक्ट आपल्याला जॉईंट करून म्हणजे पूर्ण कपडा जो आहे तो आतमध्ये ढकलून जॉईंट करूनच घ्यायचा आहे. तर तुम्हाला हातशिलाई ही करायची असेल तर ती पद्धत तुम्ही जशी की आपण मागलच्या पाठीमागलच्या साईडला जो केलेला आहे तेच तुम्ही पुढेही करून घेऊ शकता. तर आता हे दुसऱ्याही पार्टला आपण जॉईंट करून घेऊ. आणि माझे व्हिडिओ किती जणींना आवडतात किंवा तुम्ही कुठून कुठून बघतात हेही मला कमेंटद्वारे सांगू शकतात. आणि आणखीन असेच नवनवीन तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकतात, जेणेकरून मलाही त्याच्यावर व्हिडिओ बनवायला सोपं जातं. आपला हा क्लास चालू आहे फ्रीमध्ये. तुम्हाला कटोरी ब्लाऊजची मापे कशी घ्यायची, कटोरीचे पेपर कटिंग कशी करायची, कटोरी ब्लाऊज पीसवर पेपर कटिंग कशा प्रकारे ठेवायची, टिच कसा करायचा, हे कटोरी, प्रिन्स कट आणि 4 टक्स हे 3 ब्लाऊज जे आहेत ती एकदम सविस्तर सांगत आहे. तुम्ही म्हणता वर्ग 6वा म्हणजे 7वा वर्ग आहे आजचा आपला. तर असे 7 भाग झालेले आहेत. तर असेच आपल्या आणखीन 4 टक्सची तुम्हाला मापे कशी घ्यायची किंवा त्याची पेपर कटाई, ब्लाऊजची कटिंग किंवा ते शिलाई कशी करायची हे सर्व तुम्हाला सांगणार आहे पुढे. पण आता हे जी ब्लाऊज डिझाईनचे जी गळ्याची शूटिंग करून ठेवलेले आहेत व्हिडिओ ते अगोदर अपलोड करेन. आणि संक्रांतीसाठी बऱ्याच मैत्रिणींना ते गळे आवडतील त्यासाठी. आणि नंतर आपण ते जी 8, 9, 10, 11 हे जी 3 भाग आहेत 4 टक्सचे ते नंतर आपण ती संक्रांत झाल्याच्या नंतर अपलोड करू. तर त्या अगोदर आपण हे जे आहेत ती डिझाईनचे ब्लाऊज गळे जे आहेत ती आपण अगोदर अपलोड करू होता, जेणेकरून तुम्हालाही आयडिया येईल की संक्रांतीसाठी कोणता डिझाईन बनवायची ती. तर आता आपण इथे लगेचच हुकपट्टी आणि काजी बटन पट्टी जॉईंट करून घेत आहेत. प्रत्येक ब्लाऊजला सेमच असते. एक खालच्या साईडला पूर्ण ढकलून द्यायची असते आणि एक जे आहे ते आपल्याला वरच्या साईडला ठेवायचे आहे. तर हे दोन्ही पट्ट्या मी जॉईंट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला दिसल्याच असतील कशा प्रकारे मी जॉईंट केलेल्या आहेत ती. आता हे पाठीचा भाग घेतलेला आहे सव्वाशी बाजू. पुढचे जे पार्ट आहेत ती उलट बाजूकडून आपल्याला शोल्डरकडून जोडून घ्यायचे आहेत दोन्ही भाग. आणि भाग जोडताना तुम्हाला गळ्याच्या साईडने अगोदर जोडून घ्यायचा आहे, म्हणजे मोंड्याच्या साईडने तुमचा कमी जास्त झाला तर तुम्हाला कट करून टाकता येतो. पण गळ्याच्या साईडनं कमी झाला की तुमचं मग ती गोड जे असतो किंवा जी काय आहे तुम्ही पट्टी बसवत असाल, गोड करत असताना जे काय आहे तर ते तुमचं व्यवस्थित होत नाही, मग गळ्याच्या साईडने कमी जास्त होतं. तर इथे पहा 1-1 इंचाचे मी क्रॉसमध्ये पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 2 घेतलेले आहेत. एक्स्ट्रा लागली तर आपण ब्लाऊज टिच करताना पुन्हा आपण
आणखीन एक्स्ट्राचे जोडून घेणार आहेत. तर या पद्धतीने खूप सोपा गोट आहे आणि एकदम पायपिंग तर ना इतकी छान येते. शेवटला तुम्हाला झाल्याच्या नंतर दिसेनच की कशा प्रकारे पायपिंग होत असते माझी. माझ्याकडे जे जे गिराईक येतात ते तुम्हाला म्हणजे मला विचारतात की पायपिंगमध्ये तुम्ही रेडीमेड जो गोट बसतो तो बसवला आहे का हे विचारतात. पण ते धागा बसवत नाही मी मी हातानेच करत असते. खूप छानमध्ये सोपी एकदम सोपी पद्धत आहे. फक्त आपल्याला सरावची गरज असते. आणि पायपिंग बसवताना जिथे तुमचे गोल गोल आकार आहेत, पाठीमागलचा गळ्याचा गोल आकार किंवा पुढचा गळ्याचा गोल आकार, तसाच तुम्हाला जी वरचा आपण पट्टी जॉईन करतात ते तुम्हाला आहे तसंच वळवून घ्यायचं आहे. जेणेकरून तुमचा गळा पलटला जाऊ नये. असे उलटले जाते गळे त्याच्यामुळे. आता इथे पहा कमी पडलेला आहे, तर आपण इथे मी सांगितलं होतं की तुम्हाला मी कमी जर पडला तर त्याला लगेच जॉईंट करून घेणार आहे. आणि खूप म्हणजे अर्ध्या तासाच्या आत माझं ब्लाऊज होत असतं. हे साधं जी पीस असो प्रिन्स कट, फोर टक्स, कटोरी साधा पीस जो असतो तर माझा अर्ध्या तासात ब्लाऊज स्टिच करून होतो. अस्तरच्या ब्लाऊजला पाऊण तास लागतो. आणि एकदम फक्त गोटला एकच लक्ष द्यायचं आहे की तुम्हाला वरचा जो आपण पट्टी जॉईंट करतात तो जो कपडा आहे तो तुम्हाला थोडासा नॉर्मल खेचून धरायचा आहे. आणि ब्लाऊज पीसचा जो कपडा असतो आपण जोडलेला भाग तो काहीच करायचा नाही त्याला. फक्त गोटची पायपिंग बनवायचा जो कपडा असतो तोच फक्त नॉर्मल खेचून धरायचा. मग गोड जो आहे तो तुमचा परफेक्ट येतो. तर आता ही पट्टी मी जॉईंट करून घेतल्याच्यानंतर एक्स्ट्राचे धागे दिसत आहेत तुम्हाला ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत. जेणेकरून पायपिंग शेवटची जी बनवतात आपण त्याच्यामध्ये ती येऊ नये किंवा त्याच्या बाहेर येऊ नये. त्याच्यामुळे अशा प्रकारे बनवत असतात. तर हे पहा पूर्ण पायपिंग मी बनवून घेते आणि शेवटला तुम्हाला दिसेनच की कशा प्रकारे पायपिंग झालेले आहे. तर इथे पायपिंग झाली पूर्ण की लगेच मी हुकांची जी घरे असते ते धागा न तोडता मी लगेच तिथे करून घेत असते. खूप सोपी पद्धत वाटते मला ती. तर मी तशा प्रकारे लगेच हुकांची घरे तयार करून घेत असते. पायपिंगचा जो धागा जोडलेला असतो त्यालाच लगे वळवून आपण तेही घरे करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी ती घेत आहे. तर हे झालेलं आहे पाहू शकतात. ते एकदम छानमध्ये तुम्ही झूम करूनही पाहू शकतात की गोट कसा झालेला आहे ती. याचा पायपिंगचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे अगोदरच मी. तेही तुम्हाला सेपरेट पाहायचा असेल तर तोही तुम्ही जाऊन पाहू शकता. बाही जॉईंट करण्याच्या अगोदर तुम्हाला पाठीचा आणि पुढचा जो भाग असतो मोंड्याकडचा तो तुम्हाला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. कमी जास्त आहे का? जास्त जर असेल तर तो कट करून टाकायचा आहे. त्यानं काय होतं की तुमचे मोंड्यातला जो बाही जोडल्याच्या नंतर मागे पुढे शिलाईचं होतं तर ते होत नाही. आणि नंतर तुम्हाला बाही ही चेक करायची आहे की बाहीचा जो मोंड्याचा भाग असतो तोही तुम्हाला दोन्ही साईडचा सेम आहे का तेही चेक करायचं आहे. आणि मध्यापासून तुम्हाला अगोदर हाताच्या सहाय्याने तुम्हाला जॉईंट करून पाहायचं आहे आणि नंतर तुम्हाला शिलाई सुरू करायची आहे. तर अशा प्रकारे एकदम सावकाशमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. झालेली आहे. आता आपल्याला डबल शिलाई याला मारून घ्यायची आहे.
माझ्याकडून जितकं तुम्हाला सांगून म्हणजे शिकवण्याचा मी प्रयत्न करत आहे. जितकं मला येतं तितकं तर मी सांगतच असते. तर आता इथे काय करायचं आहे आपल्याला, इथे आपण काठ घेतलेला नाही बाहीसाठी. उभी जी याची डिझाईन जी आहे ती उभी घेतलेली आहे या ब्लाऊजची. तर मी काय केलेलं आहे ती पुढे काठ आलेला नाही म्हणून आपण याला अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा घेतलेला होता, तो आपण टिच करून घ्यायचा आहे अगोदर. आणि नंतर तुम्हाला दुमडपट्टी 1 इंचाची जी असते आपल्या हातशिलाईसाठी बाहीला, ती आपण मध्यंतरी करून त्याची हातशिलाईसाठी ठेवायचं आहे. मोठी टीप मारायची आहे तिथे. तर हे पहा झालेलं आहे. या साईडचंही मी तसंच सेम करून घेते. तर हे पहा झालेलं आहे दोन्हीही साईड आपल्या. तर आता आपल्याला फिटिंग करायची आहे. परफेक्ट फिटिंग कशा प्रकारे करते हे तुम्हाला दाखवणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित अगोदर चेक करायचं आहे कमी जास्त कुठे आहेत का. माझं कुठेच कमी जास्त नाही. तुमच्याकडून जर कमी जास्त कशामुळे होतं तर ती तुम्हाला बाही जोडण्याच्या अगोदर जी कारणं सांगितलेली आहेत, पाठीचा आणि पुढचा मोंड्याचा भाग सेम आहे का पाहायचं, किंवा बाहीचा भाग जो आहे पुढचा पाठीचा तो सेम आहे का ते चेक करायचं. हे 2च कारणं आहेत तुमचे बाही म्हणजे फिटिंगमध्ये कमी जास्त किंवा बाहीमध्ये मागे पुढे शिलाई जी होती का मोंड्यामध्ये ही प्रॉब्लेम जी आहे ती सॉल्व होण्यासाठी ही ट्रिक्स वापरायच्या आहेत तुम्हाला. तर हे पहा एक्स्ट्राचं इथं बाहीला जास्त कपडा निघलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही एक्स्ट्राचं जिथे तुमचं कपडा होतो तिथे तुम्हाला कट करून टाकायचं आहे. आणि इथे व्यवस्थित आपण उलट बाजूकडून काय केलेलं आहे की शिलाई मारून अर्धा इंचावर घेतलेले आहे. आणि आता फायनल फिटिंग करून घ्यायची आहे. ब्लाऊज मापाचा घेतलेला आहे, त्याच्याहून तुमचं दंड फिटिंग कुठे आहे ते चेक करायचं आहे. नंतर मोंड्याची फिटिंग कुठे आहे ते चेक करायचं आहे आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं आहे तुम्हाला, जिथे तुमची शिलाई आलेले आहे तिथेच. आणि म्हणजे कमरेचा विभाग जो आहे तिथेही तुम्हाला अशा प्रकारेच करून घ्यायचा आहे आणि सरळ रेषेत आखून घ्यायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. तर हे पहा अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची असते. शिलाई मारतानाही तुम्हाला एक लक्ष ठेवायचं आहे की मागची जिथे स्टार्टिंग केलेली आहे शिलाई आणि जिथे तुम्ही शिलाई सोडलेली आहे तिथे तुम्हाला मागे पुढे करून लॉक करून शिलाई घ्यायची आहे. दोन्ही साईडने तुम्हाला अशा प्रकारे शिलाई घ्यायची आहेत. हे पहा तर ब्लाऊजवरून आपण कमरेचा भागही मोजून घेऊ. तर परफेक्ट झालेली आहे फिटिंग जी आहे ती. हे पहा गळाही आपला परफेक्ट झालेला आहे आणि काजी बटनपट्टीही परफेक्ट झालेली आहे. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो आजचा आपला प्रिन्स कट ब्लाऊज कशा प्रकारे टिच करायचा असतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आवडलं असलं तर नक्की लाईक करा आणि काही आणखीन प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात. चला तर मैत्रिणींनो भेटूत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.